नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आघाड्या आणि युत्या ह्यांचं तर आपल्याला दर्शन होतच आहे. परंतु आता काही ठिकाणी आघाड्यामध्ये बिघाडी झाल्यासारखं देखील वाटते. लोकांच्या मनामध्ये थोडीशी भ्रमावस्था किंवा लोकांना काय करावं हे देखील समजत नाही. म्हणून आम्ही आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी ह्यांच्याकडे बोलण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आता बोलण्यासाठी काँग्रेसचे अनिल आलमेडा साहेब हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, काँग्रेसची बहुजन बरोबर युती आहे की नाही? बघा, आम्हाला वसई विरारमध्ये भाजपला रोखण्यासाठी, जे भाजप धर्माच्या नावाने लोकांना डिवाइड करून दिशाभूल करून मतदान घ्यायचा प्रयत्न करते, त्यांना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष मतं जे आहेत, सेक्युलर मतं जे आहेत, ती डिवाइड होऊ नये. आपण ह्या अगोदरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की इकडे सेक्युलर मतं डिवाइड झाल्यामुळे बीजेपीचा विधानसभेमध्ये विजय झालेला आहे. काँग्रेसचा 64,000च्या वर मतदान काँग्रेसच्या नावाने झालं होतं. ही मतं डिवाइड होऊ नये, बीजेपीला रोखण्यासाठी काँग्रेसने सुरुवातीलाच भूमिका, बहुजन विकास आघाडी जरी आमचे विरोधक असली, मागच्या अनेक वर्षात सत्ता जरी असली, तरी केवळ जातीयवादी पक्षांना आणि बीजेपीला रोखण्यासाठी आम्ही युती घेऊन पुढे जात होतो. त्यावेळेला सिटी हे चिन्ह फ्री सिम्बॉल होतं. त्यामुळे तुम्ही सिटी सुरुवातीलाच घ्या, म्हणजे लोकांचं कन्फ्युजन होणार नाही, असा बहुजन विकास आघाडींच्या नेते मंडळीचा आग्रह होता. परंतु जशी बातचीत पुढे गेली, मी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट ह्यांना सिटी घेऊन पुढे जाणं, म्हणजे आपली आयडेंटिटी जी काँग्रेसची इकडे वसई विधानसभेमध्ये निर्माण झालेली आहे ती बाजूला सारून पुढे जाणं मला पटत नव्हतं. दरम्यानच्या काळात बातचीत वाटाघाटी पुढे जात गेल्या आणि त्यानंतर आम्ही ठाम निर्णय त्यांना सांगितला की हे जरी फ्री सिम्बॉल असलं तरी तुम्ही रेजिस्टर्ड केलेलं आहे. आम्ही आरओसी बोलल्यानंतर लक्षात आलं की तुमच्या एबी फॉर्म शिवाय हे कुणाला चिन्ह मिळू शकत नाही. त्यामुळे सिटी कोणतरी घेईल आणि मतं डिवाइड होतील हा विषय संपलेला होता. पण तरी देखील हाताचा आग्रह धरल्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी इकडे आग्रह धरून काही उमेदवारासमोर, माझ्या समोर देखील सिटीचा उमेदवार आहे. परंतु बीजेपीला ओव्हरऑल रोखण्यासाठी आमच्याकडे एबी फॉर्म 50 पेक्षा जास्त होते. जर आम्ही ते दिले असते तर त्याचा फायदा बीजेपीला झाला असता. त्यामुळे आम्ही न देता आपले 10 ठिकाणी जे उमेदवार लढलेले आहेत त्या ठिकाणी देखील बहुजन विकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा अशी आमची अपेक्षा होती. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जो थॉमस आहेत, त्यांच्याशी बातचीत सुरू होती. आमचे वरिष्ठ कोकणचे प्रभारी आहेत नसीम खान साहेब, त्यांच्याशी देखील मार्गदर्शन घेऊन ही युती पुढे कशी जाईल. येणाऱ्या काळात देखील काही इलेक्शन येणार आहेत आणि वसई विरारमध्ये बीजेपीला रोखण्यासाठी आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्यांनी समोर तो आघाडी धर्म पाळणं हे आपल्याला अपेक्षित आहे. काही उमेदवार जिकडे सिटीचा प्रभाव आहे त्यांनी काही आमच्या उमेदवाराने सिटी चिन्ह घेऊन त्यांच्याबरोबर लढत आहेत. ते निवडणूक झाल्यानंतर वेगळा गट स्थापन करून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करू ही त्यांची प्रॉमिस आहे त्यांचं. परंतु सर्वांनाच ते पटलेलं नाही. मला देखील न पटल्यामुळे मी हाताची निशाणी घेऊन लोकांसमोर जात आहे आणि चांगला रिस्पॉन्स, जे काँग्रेसची लोक आहेत त्यांनी चांगला रिस्पॉन्स मला मिळत आहे. आणि जे काँग्रेसची वसई विधानसभेत आहेत आणि सोपाऱ्यामध्ये आहेत, वसई विरारमध्ये आहेत, त्यांना देखील आपण जे उमेदवार लढत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तो समजणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसची जी नेतृत्व आहे, जी राहुल गांधींची जी भूमिका आहे, जी सर्वसामान्य लोकांना संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत ते वसई विरारमध्ये देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आमचे जे नगरसेवक निवडून येतील त्यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कितीही झालं तरी अँटी इन्कम्बन्सीचा इफेक्ट तो दिसणार आहे. तरी पण धर्मनिरपेक्ष मतं डिवाइड होऊ नये यासाठी काँग्रेसची भूमिका ठाम मांडलेली आहे. परंतु जर का तुमचे काँग्रेसचे उमेदवार होते ते आता सिटीच्या निशाणीवरती उभे राहतात, त्यामध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की दोन्ही नेतृत्व, दोन्ही पक्षाचे अध्यक्ष तयार असतील तर त्यांना वेगळा गट स्थापन करून त्यांना जे प्रॉमिसेस दिलेले आहेत, जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना वेगळा गट स्थापन करता येतो. हे आम्ही आयुक्तांशी आणि इतर लोकांशी, जे संबंधित अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलून ते निश्चित केलेलं आहे. परंतु केवळ सिटी चिन्ह घेऊन तुम्ही लढा, नाहीतर मतं डिवाइड होतील, हे आम्हाला पटलं नाही. आम्हाला हात घेऊन लढणं गरजेचं वाटलं आणि जो हाताचा एक बेस, वोटर बेस तयार झालेला आहे त्याला धोका होऊ नये त्या निमित्ताने मी हाताचा सिंबल आणि जवळजवळ 10 अधिक उमेदवार
हाताचा सिंबल घेऊन वेगवेगळ्या कम्युनिटीला जे रिप्रेझेंटेशन देणं गरजेचं होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि लोकांनी त्यांना पाठिंबा द्यावा, सर्व उमेदवारांना निवडून आणावं, हेच आमचं वसई विरार जिल्हा काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आव्हान असणार आहे. काल वसईमध्ये मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी देखील मोठे मोठे आश्वासनं दिलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, आपल्याला माहिती आहे बघा, 2014 पासून जी खोटी आश्वासनं देऊन महागाई कमी करणार, पेट्रोलचा दर कमी करणार, डिझेलचा दर कमी करणार, थाली वाजवा, टाली वाजवा, तुम्हाला करोना गायब करणार, ही सर्व आश्वासनं त्यांची फोल ठरलेली आहेत. त्यांची फॉरेन पॉलिसी म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांसाठी जी काही त्यांची पॉलिसी असते सर्व बिघडलेली आहे. फक्त अडाणी अंबानी सारख्या धनिकासाठी त्यांची पॉलिसी बनवत आहेत. कुठलाही शब्द पाळणारी ही मंडळी नाही. जर नेते मंडळी पाळत नाहीत, इकडे मुख्यमंत्र्यांनी येऊन काय आश्वासन दिलं, सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडलेला आहे. ज्या वेळेला वसई विधानसभेमध्ये त्याने बीजेपीला कौल दिलेला आपल्याला दिसतंय, वोट चोरी हा मॅटर आहेच, तो सध्या बाजूला ठेवू आपण, तरी देखील त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना वसई विरारमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जनता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवेल. आपल्यासोबत पेंडारी साहेब देखील आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. साहेब, तुम्ही काय सांगाल ह्या इलेक्शन बद्दल? हे इलेक्शन नुसती इलेक्शन नाही आहे, तर इकडूनच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण का ज्यावेळेला धर्मांध शक्तीचा आवर इकडे वाढतोय आणि भिवंडी कोण सारख्या शहराच्या बाजूला असताना सुद्धा हा तालुका शांत आहे का, तर इकडूनचे लोक समजूतदार आहेत. पिढ्यानपिढ्या इकडे वाढलेले लोक आहेत, अनेक शेकडो वर्षाचा आम्हाला इतिहास आहे. अशा वेळेला लोकांनी समजूतदारपणे सेक्युलर मतांनी आणि इतर सर्व जात धर्माच्या लोकांना विचार करावा का आपण शहराच्या विकासासाठी मतदान करायचं आहे, चांगले चेहरे बघून आपल्याला मतदान करायचं आहे आणि आपला प्रभाग, आपलं शहर कसं आपल्याला सुसज्ज करायचं असेल त्यासाठी आपल्याला लढणारा उमेदवार, लढणारा नगरसेवक, आपला आवाज सभागृहात गेला पाहिजे, या हिशोबाने लोकांनी मतदान केलं पाहिजे. आता आपल्यासोबत नेहमी आंदोलन करणारे आणि काँग्रेससाठी लढणारे कुलदीप वर्तक ह्यांची देखील पत्नी उभी आहे इलेक्शन मध्ये आणि ते काय सांगतात ते देखील ऐकूया. तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना? सर्वप्रथम वसई विधानसभा हा मतदारसंघ हा कॅथलिक समाजाचा नेतृत्व करणार आहे आणि काँग्रेस पक्ष सोबत हा समाज राहिलेला आहे. ही या विधानसभेची पारंपरिक स्थिती आहे. त्यामुळे वसई विधानसभेमधले प्रभाग 25 मधले जे काही नगरसेवक आहेत ते या टायमाला काँग्रेसच्या पंजासोबत राहतील आणि आमच्या पॅनलमधले 4 जे उमेदवार आहेत, त्या आदिवासी एकता परिषद आहे आणि 2 काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्याच्यात माझी स्वतः पत्नी अंकिता वर्तक उभी आहे. त्यामुळे जनतेला एकच आव्हान आहे आणि एक समाजाला की या 4 प्रभागामधले 25 मधले 4 या निवडणुकीला विजयी करावे, हेच मतदारांना मी आवाहन करेन. तर आपण ऐकलं, काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जरी आमची बहुजन विकास आघाडीसोबत युती असली तरी आम्ही आमचा हाताचा पंजा ही निशाणी ह्याविषयी आम्ही कधीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आम्ही हाताच्या पंजावरतीच इलेक्शन लढतो आहे. काही ठिकाणी जरी आमचे उमेदवार हे निशाणी दुसरी घेऊन लढत असले तरी तुम्ही सगळ्यांना मदत करा आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येण्यापासून आम्हाला त्यांना थांबवायचं आहे आणि वसईमध्ये धर्मनिरपेक्ष असं सरकार आणून वसईच्या जनतेचं काम करायचं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.